प्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन नियमावलीच्या नावाखाली शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अवाजवी आणि जाचक कारवाई सुरू केली आहे. यामुळे वाहतूकदार आक्रमक झाले असून या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आरटीओकडून सर्व कागदपत्रे आणि नियमांची पूर्तता असतानाही स्कूल व्हॅन, बस आणि रिक्षा चालकांवर चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करून त्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत निघालेल्या या मोर्चात खासदार राजाभाऊ वाजे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद, महिला आघाडीच्या स्वाती पाटील सहभागी झाले होते. मोर्चा आरटीओ कार्यालयावर आल्यानंतर इथे कामकाज ठप्प झाले होते. आरटीओ अधिकारी शिवसेना उबाठा गटाचे चिन्ह पाहून कारवाई करीत असल्याचा आरोप अझीमभाई सय्यद यांनी केला. जसं आपलं सडक सुरक्षा अभियान असेल तर सगळ्यात जास्त आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने होत आहे. आणि आपण जे आम्हाला प्रश्न विचारला, आज शाळा वाहतूकदारांची जी गैरसोय होती त्याचा आम्ही जे पालक लोक आहे त्यांना आम्ही सूचना केली होती का या आमचे वाहतूकदार आहे, पालक लोक जर तुम्ही बघितले तर आपल्या काही गोरगरीब लोक, कुटुंबातले लोक, विद्यार्थी वाहतूक गोरगरीब लोक आहे ते आपले विद्यार्थी वाहतूक करत आहे. मग त्याच्यामध्ये काही गरिबांचे मुलं आहे, मग आपण त्यांना जे भाडे आपण त्यांच्याकडनं जे पैसे घेतोय तर ते गरिबांच्याकडनं आपण त्यांना पालक लोकांना त्याचा भुगतान होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढला आहे. शासनाने या आंदोलनाची रास्त दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उदय दळवी यांनी दिला. त्या नियमाच्या बांधील राहून आम्ही ही सगळी वाहनं चालवतोय, परंतु खासगी वाहनांकडनं हप्ते घेऊन आणि अधिकृतपणे चालणाऱ्या वाहनांना त्रास देऊन त्यांना हजारो रुपयाचे दंड आकारण्याचं काम करतोय. त्याच्या विरोधात हा खऱ्या अर्थाने मोर्चा आहे. अल्टिमेटम काही आहे का आपल्याकडनं, काय सांगितलं जात आहे? अल्टिमेटम आम्ही त्यांना दोनच दिलेले आहेत. एक अल्टिमेटम असेल की तुम्ही हा जो नाहक त्रास करताय तो थांबवा, अन्यथा आम्ही सगळ्या गाड्यांचे परमिट उतरवू आणि आम्ही आमची खासगी वाहनं चालवू. हा दंड वेगवेगळ्या कारणासाठी वसूल करत होताय की तुमच्या गाडीत मुलं अधिक आहे, तुमच्या गाडीमध्ये सीसीटीव्ही नाही, तुमच्या गाडीमध्ये सीट बेल्ट नाही आहे, तुमच्या गाडीमध्ये मुलं अधिक आहे, असं कुठलंही मनाला वाटेल ते कारण दाखवून मुलं हे मर्यादितच असावे असं वाटत नाही आपल्याला. मुलं ही मर्यादितच असायला पाहिजे आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहे. परंतु खासगी वाहन त्यांच्या डोळ्याच्या समोर जात आहेत. एका वाहनामध्ये 10-10, 15-15 मुलं बसवत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? का त्यांना आरटीओच्या माध्यमातून सहकार्य केलं जात आहे? का त्यांचे लागेबंद आहेत? हे आम्ही आज जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आलो. या प्रसंगी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वाहनांसाठी 7+1 सीटिंग कपॅसिटी मंजूर करावी, शाळा सुटण्याच्या वेळेत 15 मिनिटांचे अंतर ठेवावे, शाळांमधील परिवहन समितीत वाहतूक सेनेला प्रतिनिधित्व द्यावे इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चात स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.